मागल्या प्रवचनामध्ये मी जे सांगितलं की ज्याला आपण संस्कार म्हणतो, की जे संस्कार संस्कृतीमधून येतात, ते संस्कार म्हणजे आपल्या जीवनाला लागलेलं ग्रहण आहे, जाणीवेला लागलेलं ग्रहण आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही हे जे विधान करतो आहोत हे कसं काय. कारण संस्कृतीबद्दल आतापर्यंत आपण खूप काही चांगलं चांगलं बोलतो, ऐकतो की संस्कार चांगले केले पाहिजेत, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. आता तर सर्व ठिकाणी बोंबाबोंब चाललेली आहे की मुलावर संस्कार होत नाही, टी व्हीमुळे मुलं बिघडत आहेत, अमुक आहे तमुक आहे. आईबाप नोकरीवर जातात त्यामुळे संस्कार करायला घरात कोण नाही. बरं, आजोबा आणि आजी ते वृद्धाश्रमात, त्यामुळे संस्कार करायला कोणाला फुरसत नाही, वेळ पण नाही आणि शक्य पण नाही. आणि त्यामुळे मुलं बिघडत आहेत असं आपण म्हणतो आहे. पण मुलं बिघडण्यापूर्वी त्यांचे आईवडीलच बिघडलेले आहेत आणि होते हे कोणाला ठाऊक आहे. मला सांगायचा मुद्दा असा की मुळात सर्वच बिघडलेलं आहे. जीवनविद्येला जे काही ठासून सांगायचं आहे ना ते हे की मुळात सर्वच बिघडलेलं आहे. आणि ते आज आणि काल नव्हे, हे बिघडलं ते इतिहास कालापासून, प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत, इतिहास काळापासून ते आतापर्यंत बिघडलेलंच आहे. आणि ते बिघडलेलं आहे म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होते. लक्षात घ्या की ते बिघडलेलं आहे म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होते. आज आमचा काय समज आहे की जगामध्ये पैसा कमी, दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत म्हणून ते दुःखी, घराची टंचाई म्हणून दुःखी, 2 वेळा अन्न मिळत नाही म्हणून दुःखी. हे दुःखाची ही जी कारणं आपण जी सांगतो ना, ही कारणं चुकीची आहेत असं नव्हे, पण ते ज्यांच्याजवळ आहे ते तरी सुखी आहेत का हा प्रश्न आहे. ज्यांच्याजवळ गडगंज पैसा आहे सुखी आहेत. ज्यांना राहायला जागा अगदी मोठमोठे बंगले आहेत सुखी आहेत. एकेका माणसाला 4-4 मोटारी आहेत. त्या हर्षद मेहताला काहीतरी म्हणतात ना, त्याच्याकडे कितीतरी मोटारीच होत्या रांगेत. सुखी आहे. मला सांगायचा मुद्दा असा की आपण जर या गोष्टीचा विचार केला की पैसेवाले, पैसा नाही म्हणावं तर पैसेवाले सुखी नाही. बरं, व आम्ही मंत्री झालो असतो तर बरं झालं असतं, तर मंत्री तरी कुठे सुखी आहेत. बरं, पोलीस डिपार्टमेंटमध्ये गेलो असतो तर बरं झालं असतं, ते तरी कुठे सुखी आहेत. सांगायचा मुद्दा असा की सत्ता आली तरी सुखी नाही, पैसा आला तरी सुखी नाही. बरं, आम्ही देवदेव देवदेव केला तर देव आम्हाला भावत नाही म्हणून म्हणणारे लोक किती ते आहेत. अहो, आम्ही एवढी देवाची भक्ती करतो पण देव आम्हाला काही भावत नाही, देव आम्हाला पावत नाही, ही तक्रार करणारे आम्हाला हजारो लोक भेटले. आतापर्यंत हजारो आम्हाला लोक भेटले की आम्ही देव एवढे करतो म्हणून देवाचं आम्ही इतकं करतो पण देव काय आम्हाला पावत नाही. पण काही लोक म्हणतात आम्ही इतके धार्मिक आहोत की पूजा केल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. कळलं की नाही. गंध लावल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. कळलं की नाही. इतके आम्ही धार्मिक आहोत, इतके धार्मिक आहोत की तीर्थयात्रेला दरवर्षी आम्ही जातो. कळलं की नाही. सुखी आहेत? नाही सुखी. मग यज्ञ या करण्यात ते सुखी आहेत ते पण नाही. योग याग विधी येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगूनच टाकलं. पण योगी तरी सुखी आहेत का? ते पण नाही. काही लोक असं म्हणतात योग केला ना तर माणूस सुखी होईल, त्याचं टेन्शन जाईल, म्हणून मेडिटेशन केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, योगासनं केली पाहिजे. ठीक आहे, पण योगासनं करूनसुद्धा प्रकृती बिघडणार नाही असं नाही. तर विचार जर बिघडले तर प्रकृती बिघडणार, योगासनं केली तरी. तुमच्या लक्षात आलं की नाही. मेडिटेशन तुम्ही किती करा पण तुमच्याजवळ जर शहाणपण नसेल तर मेडिटेशन तुम्हाला सुख देऊ शकत नाही. मेडिटेशनला जाल तुम्ही, मांडी घालून बसा, डोळे मिटून बसा, पण डोळे मिटून एकदा बसल्यानंतर तुमच्या मनामध्ये नको ते विचार त्यावेळेला येतील. गमत अशी आहे की आपल्या ठिकाणी विचार नेहमी चांगले आणि वाईट येत असतात, बहुतेक वाईटच. पण ज्या वेळेला तुम्ही मेडिटेशनला बसताना, ध्यान करायला, त्यावेळेला नको ते विचार कुठून कुठून येऊन तुमच्या डोक्यावर येऊन बसतात.
बघा तुमचा अनुभव आहे की नाही बघा. जीवनविद्या असं सांगते की मेडिटेशन करून, योगा करून तुम्ही सुखी व्हाल किंवा तुम्ही निरोगी व्हाल, यज्ञ करून व्हाल नाही, सत्ता मिळवून व्हाल नाही. इथे फक्त एकच, येथे एकची लीला तरली, जे सर्व भावे मज भजले तयात ऐली तथडी सरले मायाजळ. इथे फक्त एकच पाहिजे, ते म्हणजे शहाणपण. ते म्हणजे शहाणपण. म्हणून जीवनविद्येने शहाणपणाला इतकं महत्त्व दिलेलं आहे की हे शहाणपण जर नसेल तर तुम्ही कधीही सुखी होऊ शकत नाही. आणि शहाणपण जर असेल तर कुठलीही परिस्थिती कशी असली तरी तुम्ही सुखी व्हाल. हा शहाणपणाचा महिमा आहे. पण आज तुम्ही जर बघितलं ना तर लोक शहाणपण मिळविण्याचा कधी प्रयत्न करतात नाही करत. आज लोक तीर्थयात्रा करतील, मठाला भेटी देतील, कुठेतरी तिकडे तीर्थयात्रेला जातील, नाना तऱ्हेचे उपचार करतील, हजार गोष्टी करतील, उपवास म्हणा आणि यज्ञयाग म्हणा, अशा बाकीच्या हजार गोष्टी करतील. पण शहाणपण मिळविलं पाहिजे हे शहाणपण कोणाजवळ नाही. आणि म्हणून जगात दुःख आहे. व्यक्तीपासून तर विश्वापर्यंत वैश्विक जीवन आणि वैयक्तिक जीवन, सामाजिक जीवन, राष्ट्रीय जीवन, हे सगळं जे दुःखाने बरबटलेलं आहे त्याचं एकच मुख्य कारण म्हणजे शहाणपणाचा अभाव. पण शहाणपणाला पर्याय नाही. जीवनविद्या असं सांगते शहाणपणाला पर्याय नाही. आणि हे शहाणपण येतं कुठून? हे शहाणपण येतं संस्कृतीतून. जर ती सुसंस्कृती असेल तर, आणि ती जर कुसंस्कृती असेल तर जीवनामध्ये विसंगतीच निर्माण होईल. बघा, सुसंस्कार ज्याला आपण म्हणतो ती सुसंस्कृतीतूनच येतात. आणि ते सुसंस्कार तुमच्या जीवनामध्ये संगीत निर्माण करेल. पण जर तुमच्या ठिकाणी जर संस्कृती जर कुसंस्कारित असेल तर तुम्हाला जे संस्कार मिळतील ते कुसंस्कार मिळतील. आणि त्याच्यातून दुःखाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. आणि म्हणून आज जगामध्ये जी भांडण, तंटे, बखेडे, मारामाऱ्या, युद्ध, लढाया, खून, रक्तपात, हे सगळं जे चाललेलं जे आहे ना त्याचं कारण का? त्याचं कारण जे अनेक कारणं आहेत त्याच्यापैकी मुख्य कारण म्हणजे शहाणपणाचा अभाव. कारण संस्कार जे केले जातात तेच मुळी योग्य नसतात. गंमत अशी आहे की जे संस्कार केले जातात ना ते जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून ते संस्कारच नसतात, ते कुसंस्कार असतात. धर्माचा अभिमान हा संस्कार कुसंस्कार आहे का सुसंस्कार आहे? सगळे सांगते धर्माचा अभिमान प्रत्येकाला असलाच पाहिजे. पण धर्म म्हणजे तुला कळला का? तर धर्माचा अभिमान बरोबर आहे. धर्माचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला पहिला म्हणजे तुला धर्म कळला का? देवाची भक्ती केलीच पाहिजे, देव समजला का? भक्ती केली पाहिजे. भक्ती केली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे ते तुला समजलं का? काय समजलं नाही. सांस्कृतिक म्हणजे नेमकी काय, ती कशी जन्माला येते हे तरी तुला ठाऊक आहे का? नाही. नियती कशी जन्माला येते ठाऊक आहे? नाही. पाप पुण्य कशाला म्हणतात माहीत आहे? नाही. सगळ्या गोष्टीबद्दल जर हे अज्ञान आहे तर तुमच्या ठिकाणी चांगले संस्कार येणारच कुठून? म्हणून आईबापच जिकडे कुसंस्कारित आहेत तिकडे मुलं सुसंस्कारित होणं शक्यच नाही. आज तुम्ही कुठेही जा आणि तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक धर्मातील माणसं जी आहेत ना ती आपल्या मुलांना आपला धर्म शिकवितात आणि तो शिकवित असताना दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला शिकवतात. मी संस्काराबद्दल बोलतोय. मग तू तुझा धर्म श्रेष्ठ म्हणतो ना, मान इथपर्यंत ठीक आहे, इथे तू थांब ना. पण तुझा धर्म श्रेष्ठ आणि इतरांचे कनिष्ठ हा म्हणण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तू इतर धर्माचा अभ्यास केलेला आहेस का? जर तू इतर धर्माचा अभ्यास केलेला नाही तर तुला तो धर्म कनिष्ठ आहे आणि आपला धर्म श्रेष्ठ असं म्हणण्याचा तुला अधिकार दिला कोणी? तुला तरी तुझा धर्म तरी कळलाय का?
तुला तुझा धर्म तरी कळलेला आहे का? ते पण नाही. आणि उगीच धर्माच्या नावाखाली आपण भांडण दंडे करत बसायचं. बरं, देव तरी तुला समजलाय का? तो म्हणतो हा देव, तो म्हणतो हा देव नाही, दुसरा म्हणतो तो देव, हा म्हणतो तो देव नाही. म्हणजे प्रत्येक धर्मातले लोक वेगवेगळा देव मानतात. मग खरा देव कुठे आहे? आला प्रश्न. ह्या तुम्ही ज्या अर्थी हा तुमचा देव खोटा, माझा देव खरा, असं तुम्ही जोपर्यंत म्हणता, याचा अर्थ असा तुलाही देव समजलेला नाही, त्यालाही देव समजलेला नाही. हे मी काय सांगतो आहे की देव आणि धर्म हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत आणि ह्याच्यातून संस्कृती जन्माला येते. का देव धर्माबद्दलचे जे संस्कार, त्याच्यातून संस्कृती निर्माण होते. म्हणून मी मगाशी म्हटलं मागल्या प्रवचनात की संस्कारातून संस्कृती आणि संस्कृतीतून संस्कार, हे जे मी जे म्हटलं त्याचं कारण हे आहे की देवा धर्माचे बद्दलचे तुमच्यावर जे संस्कार केले जातात, त्या संस्कारातून संस्कृती निर्माण होते आणि त्या संस्कृतीतून तुमच्यावर लहानपणापासून संस्कार केले जातात. म्हणून प्रत्येक धर्मामध्ये संस्कार वेगळे, प्रत्येक धर्मामध्ये संस्कार वेगळे. बरं, तुम्ही संस्कार वेगळे करा, पण इतरांना तुम्ही खोटं कशाला म्हणता? इतरांना तुम्ही वाईट कशाला म्हणता? इतरांना तुम्ही कनिष्ठ कशाला म्हणता? मग तुम्ही सुखाने जगा, इतरांनाही सुखाने जगू द्या ना. तुमचा धर्म श्रेष्ठ आहे ना, म्हणा तुमचा धर्म श्रेष्ठ. त्यांनाही ते म्हणू दे ना त्यांचा धर्म श्रेष्ठ आहे म्हणून. नाही 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 नाही, आमचाच धर्म श्रेष्ठ. इथे सगळं बिघडलं गाडं, बिघडलं गाडं इथे. आणि सगळ्या जगातल्या लोकांनी आमचा धर्म स्वीकारला पाहिजे. मग भांडण तंटे बकडे होणार तर काय, युद्ध लढाई होणार नाही तर काय, दंगे धोपे होणार नाही तर काय. आणि म्हणून याला मी वेड्यांचा बाजार म्हणतो. हा सगळा वेड्यांचा बाजार आहे असं मला जीवनविद्या स्पष्ट शब्दात सांगते. आणि म्हणून शहाणपण पाहिजे, शहाणपण, वेडेपणाच्या विरुद्ध शहाणपण. आणि म्हणून हे जर शहाणपण जर असेल तर शहाणपणामध्ये पहिला भाग म्हणजे तुम्ही सुखाने जगा आणि इतरांना सुखाने जगू द्या, हे शहाणपण. शहाणपणाचं जर मुख्य काय असेल ना, आणि ह्याला आम्ही धर्म म्हणतो. आम्ही धर्म कशाला म्हणतो? जीवनविद्या धर्म कशाला म्हणते? तुम्ही सुखाने जगा, इतरांना सुखाने जगू द्या, याला जीवनविद्या धर्म असं म्हणतात. आता इथे बघा, प्रत्येकाने जर दुसऱ्यांना सुखाने जगायला दिलं आणि आपण स्वतः सुखाने जगला तर युद्ध लढाई होतील का? भांडण दंटे होतील का? तंटे बकेडे होतील का? होणार नाही. बरं, एका धर्माचे लोक, ह्या जगातील सर्व लोक एका धर्माची कल्पना करूया. कळलं की नाही? या जगामध्ये जेवढे लोक आहेत ना, ते एका धर्माचे आहेत किंवा होतील असं कल्पना करूया. सुखी होतील ते सुखी होतील का? मग एकाच धर्मातले लोक आपसात भांडतात कशाला? एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले भाऊ भांडतात कशाला? ते एकाच धर्माचे आहेत ना, एकाच आईच्या पोटी आलेले आहेत ना, ते भांडतात कशाला? ह्याचाच अर्थ असा की हे जे भांडणारे लोक आहेत त्यांच्यावर सुसंस्कार झालेले नाही, त्यांना शहाणपण मिळालेलं नाही. त्यांच्यावर जे संस्कार झाले ते कुसंस्कार झाले आणि कुसंस्कारातून कुप्रवृत्ती निर्माण झाली. कुप्रवृत्तीतून कुविचार, कुउच्चार आणि कुआचार निर्माण झाले. त्याच्यातून पाप निर्माण झालं. त्या पापातून अशुभ नियती निर्माण झाली आणि ही अशुभ नियती सर्वांच्या बोकांडी बसली. ती सर्वाला दुःख द्यायला कारणीभूत ठरली. म्हणून सर्व दुःखाचं मूळ अशुभ नियती आहे, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आज व्यक्तीचं दुःख कशामध्ये आहे? अशुभ नियती. कुटुंबाचं दुःख कशामध्ये आहे? अशुभ नियती. समाजाचं दुःख कशामध्ये आहे? अशुभ नियती. राष्ट्राचं दुःख कशामध्ये आहे? अशुभ नियती. आणि विश्वाचं दुःख कशामध्ये आहे? अशुभ नियती. मग या अशुभ नियतीचं रूपांतर शुभ नियती झाल्याशिवाय जगात खऱ्या अर्थाने क्रांती होणार नाही. मग जीवनविद्येला क्रांती अभिप्रेत आहे. ती बंदुकीच्या गोळीतून नाही, तर जीवनविद्येच्या विचारातून. जीवनविद्या तुम्हाला शहाणपण देते. जीवनविद्या काय? जीवनविद्या तुम्हाला उदी भस्म अंगारे दुपारी देणार नाहीत आणि देत नाहीत.
जीवनविद्या फक्त तुम्हाला शहाणपण देतं, तुम्हाला ज्ञान देतं. आणि म्हणून हे जे शहाणपण आहे, हे जे ज्ञान आहे, हेच सर्वात श्रेष्ठ आहे. आणि हे भगवद्गीतेने 4000 वर्षापूर्वी सांगितलं. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम य विद्यते. ज्ञानासारखं पवित्र, ज्ञानासारखं श्रेष्ठ, ज्ञानासारखं उत्तम जगात दुसरं नाही. आणि शहाणपण येतं कुठून? ज्ञानातून. शहाणपण ज्ञानातून निर्माण होतं. म्हणून आपल्याला असं ज्ञान मिळालं पाहिजे की त्याच्यातून शहाणपण निर्माण होईल. आणि ते शहाणपण आपल्या घरी ते शहाणपण सुख पाणी भरील. कळलं की नाही? आपण म्हणतो त्याच्या घरी सुख पाणी भरतं, असं आपण म्हणतो की नाही? तसं जर तुमच्याजवळ शहाणपण असेल तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल. आणि हे शहाणपण नसेल तर तुम्हाला वेळोवेळी डोळ्यातून पाणी काढावं लागेल. म्हणून जगामध्ये सर्वत्र सर्व काळ सुख, शांती, समाधान, आनंद हे पाहिजे असेल तर त्याला एकच उपाय आहे, अन्य उपाय नाही. एक कुठेतरी जाहिरात मी वाचली होती, 100 कुलपाला एक चावी. अशी एक जाहिरात वाचली होती मी, 100 कुलपाला एक चावी. एक कुठल्या तरी औषधाची जाहिरात होती ती, 100 कुलपाला एक चावी. मी असं म्हणतो 100 नव्हे, लक्षावधी समस्यावर एकच उपाय, तो म्हणजे शहाणपण. लक्षावधी, 100 नाही, लक्षावधी समस्यावर एकच उपाय, तो म्हणजे शहाणपण. मग ज्या घरात शहाणपण आहे तिथे सुख शांती आहे. आणि ज्या घरामध्ये शहाणपण नाही तिकडे सर्व असून भांडणतंडे वगैरे. बघा तुम्ही दररोजचं वर्तमानपत्र वाचा, ते टी व्हीवर बघा. तो तिसरा डोळा म्हणून मी पूर्वी बघायचो, आता बघायचं सोडून दिलं. पूर्वी मी एक वर्षापूर्वी ते तिसरा डोळा म्हणून त्या टी व्हीवर हल्ली पण दाखवतात वाटतं, मला काही माहिती नाही कारण बघायला वेळ कुठे असतो. तर सगळ्याचा मुद्दा असा की तो तिसरा डोळा त्याच्यामध्ये घरामध्ये सर्व असतं हो, प्रॉपर्टी असते, पैसा असतो, सगळं असतं. आणि तरीसुद्धा हा त्याचा खून करतो का? तर त्याची प्रॉपर्टी आणि मिळावी म्हणून. ह्याच्याजवळ सर्व आहे तरी हा म्हणतो मला आणखीन पाहिजे, तो त्याचा खून करतो. कोण बायकोचा खून करतो, कोण बापाचा खून करतो, कोण भावाचा खून करतो, कोण कोणाचा खून करेल काय सांगता येईल. कशासाठी? अधिक प्रॉपर्टी मिळण्यासाठी. मग ह्याच्याकडे काही कमी नाही, ह्याला अधिक पाहिजे. हे मी का सांगतो आहे? शहाणपणाचा अभाव, शहाणपणाचा अभाव. तुम्ही जर पेपर वाचलं तर तुम्हाला दिसतंय की केवळ शहाणपणाचा अभाव. आज लोक पैशाच्या पाठीमागे आहेत. भ्रष्टाचार, आता भ्रष्टाचार करणारी मंडळी सुखी झाली. आज पेपरमध्ये त्यांची नावं गाजतात ना, का गाजतात? शहाणपण नाही. पैसा मिळून तुम्ही किती मिळवणार आणि तो तुम्हाला किती खाऊन किती खाणार तुम्ही? गंमत अशी आहे की शेवटी अन्न तर तुम्ही किती खाणार? 2 मुदी 4 मुदी. की भरपूर पैसा असेल तर बुवा आता काय ना, आता 10 मुदी खायला हरकत नाही, असं आहे का? बरं, मेल्यानंतर तुला जागा किती लागणार आहे? 6 फूट. तुला जमीन किती लागणार आहे मेल्यानंतर? टॉल्स्टॉयची गोष्ट आहे, फार सुंदर गोष्ट आहे, रशियन फिलॉसॉफर टॉल्स्टॉय. अरे मेल्यानंतर तुला जमीन किती लागणार आहे? एवढीच ना. मग जमिनीसाठी कशाला बर्मन मरतोयस? तुला तर एवढीच जमीन लागणार आहे. मी का सांगतो आहे? हे सगळं जे भ्रष्टाचार वगैरे जे निर्माण, शहाणपणाचा अभाव. आणि म्हणून भ्रष्टाचार करून एक तरी माणूस सुखी झाला असं मला दाखवा, मी तुम्हाला 1,00,000 रुपये बक्षीस देईन. 1,00,000 रुपये बक्षीस. कळलं की नाही? भ्रष्टाचार करून माणूस सुखी झाला, एक दाखवा. एक गडगंज पैसा मिळवला आणि सुखी झाला, एक माणूस दाखवा. मला सांगायचा मुद्दा असा, तुम्हाला सुखी जर व्हायचं असेल, शहाणपणाला पर्याय नाही. मीठ भाकरी खाऊन राहणारे सुद्धा माणसं सुखी असतात. मीठ भाकरी खाऊन सुद्धा, कळलं की नाही, माणसं मीठ भाकरी खाणारी असतात, पण शहाणपण असेल ना, सुखी असतात.
आणि गडगंज घरामध्ये पैसा संपत्ती आहे पण शहाणपण नाही, सुखी होणं शक्य नाही. म्हणून आज बघा, वैयक्तिक जीवन असू दे किंवा राष्ट्रीय असू दे किंवा वैश्विक असू दे, कुठेही सुख नाही, शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही, सर्व ठिकाणी आणि बुजबुजाट झालेला आहे. तो कशाचा? दुःखाचा, समस्यांचा, अडचणींचा. आणि हे सगळं का निर्माण होत आहे? एकच कारण, शहाणपणाचं. म्हणून जीवनविद्या काय सांगते? सर्व रोगावर उपाय एक, शहाणपण. सर्व समस्यावर उपाय एक, शहाणपण. सर्व अडचणीवर उपाय एक, शहाणपण. आणि हे जर शहाणपण तुम्ही जर मिळवलं तर तुमच्यासारखे तुम्हीच. म्हणून तुम्हाला सुखी व्हायचं आहे का दुःखी व्हायचं आहे हे तुझ्या हातात आहे. आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.